राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, प्रभु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे हि त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीच्याशी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच्या हे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय आदिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता। चला, विचार सागर तरंग चौथा, जीव ब्रह्मा ऐक्य सिद्धी, परिच्छेद 27वा। यापूर्वी शिष्याने जीव ब्रह्मरूप कसा होऊ शकत नाही, जीव ब्रह्मा ऐक्य सिद्धी कशी होत नाही, हे 3 दृष्टांत देऊन, 3 साक्ष्या देऊन वेदातल्या त्याने त्याच्या परीनं जीव आणि ब्रह्म हे भिन्न आहेत असं सिद्ध केलं। पण त्याच्या सिद्धतामध्ये काय दोष येतात, हे त्याला दोष कळण्यासाठी आता सद्गुरू चैतन्याचे त्याला 4 प्रकार करून सांगतात। कारण त्याने ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य हे दोन्ही एकच मानले आहेत।
आणि दोन्ही एक मानल्यामुळं त्याला ईश्वर त्यानं वेगळा मानलाय, पण चैतन्य एकच मानलाय. पण जो चैतन्य भिन्न करून त्याचं ज्ञान नाही घेतलं तर जीव ब्रह्माची सिद्धी होणार नाही. मग त्याचं म्हणणं असं होतं की गुरुजी, जर सर्व धर्म हे जीवाच्या ठिकाणी जर मानले तर हे सर्व जो भासमान आहे हा जीवाच्याच ठिकाणी आहे. म्हणजे सर्व धर्म जीवाच्याच ठिकाणी भासतात आणि ब्रह्माच्या ठिकाणी कसलाच धर्म नाही. कारण ब्रह्मतत्व हे निर्गुण निराकार आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी कोणताही धर्म पाप पुण्य हे लाभत नाही, कारण तिथं अंतःकरण नाही आणि जीवाच्या ठिकाणी अंतःकरण आहे. म्हणून सर्व धर्म अधर्म पाप पुण्य, त्या पाप पुण्याचा करता भोगता हा जीव आहे. आणि मग तो जीव, संकोचवान असणारा जीव, व्यापक रूप असणाऱ्या ब्रह्माशी ऐक्य कसा करू शकेल? ही एक त्याला संशयात्मक शंका झालेली आहे. आणि दुसरी शंका एक त्यानं अशी संशय असा व्यक्त केला होता की वेदामध्ये बुद्धिरूपी वृक्षाच्या ठिकाणी दोन पक्षी आहेत असं रूपक करून सांगितलेलं आहे. आणि त्याच्यातला एक पक्षी हा जीवरूप आहे आणि दुसरा पक्षी हा ब्रह्मरूप आहे. आणि त्याच्यातला एक पक्षी धर्मवान जरी असला तरी जो निर्गुण निराकार असणारा पक्षी आहे त्याच्याच प्रकाशाने तो प्रकाशित होतो, त्याच्या जीवावर सर्व काही करतो. मग कर्मफल भोगता हा जीव आहे व ब्रह्म शुद्ध असंग आहे. आणि मग हे असं असताना जर जीव ब्रह्मामध्ये एकरूप मानावा आणि किंवा ब्रह्म जीवामध्ये एकरूप मानावं असं जर घडविलं, असं जर याला अनन्य अध्यास म्हणतात, या अनन्य अध्यास जर त्या ठिकाणी मानला तर वेदानं जे काही कर्म उपासना सांगितल्यात त्या कर्म उपासना कोणाला लागू होतील? जर जीव ब्रह्मरूपच आहे तर मग ह्या कर्म उपासना वेदानं सांगितलेल्या कोणी करायच्या? आणि वेद तर खोटा बोलत नाही, खोटं सांगत नाही. आणि मग जीव आणि ब्रह्मामध्ये भेद असेल म्हणूनच त्यांनी सांगितलं असेल ना. असं या ठिकाणी त्यानं पूर्व प्रसंगामध्ये जीव ब्रह्म रूप कसा होऊ शकत नाही, दोन्हीचं ऐक्य कसं होऊ शकत नाही हे सिद्ध करून दिलं. पण यानं सिद्धता ही कशी केली आहे हे आपण रात्री बघितलंच. वेदाचं मनोगत न जाणता, वेदाचा यथार्थ अर्थ न कळता, वेदाचं तात्पर्य कशात आहे हे न समजता त्यांनी एवढे हे तीन संशय जे बांधलेले आहेत
ते त्याच्यावरूनच. आणि आता सर्व जीवांना असेच संशय आहेत, म्हणून ग्रंथकाराने या ठिकाणी ही शंका घेतलेली आहे. पण शिष्याला कर्म आणि उपासना ह्या जे वेदानं सांगितलेले आहेत, या कर्म उपासना जीवाला सांगितलेल्या आहेत, नाही असं नाही, जीवालाच सांगितल्या. आता पण का सांगितल्या? आता जीव भ्रमात आहे. जीव कसा आहे आणि त्याच्या भ्रम निवृत्तीसाठी सांगितलेला आहे. कारण भ्रम निवृत्त होण्यासाठी ज्ञान लागत आहे, आणि ज्ञान होण्यासाठी अंतःकरण शुद्ध लागत आहे, आणि अंतःकरण शुद्धीसाठी कर्म उपासना हा उपाय सांगितलेला आहे. म्हणून वेदानं तो उपाय दिलेला आहे. असं त्याला वेदाचं मनोगत कळालेलं नसताना त्यानं या शंका विचारलेल्या आहेत. मग गुरुजींच्या लक्षात आलं की यानं शंका ही कशी केलेली आहे, कुठून केलेली आहे. म्हणून गुरुजी म्हणले, तुला अगोदर तुझी शंका ही तुलाच नाही, सर्वांना होते. अशी शंका सर्वांना होते. शंका सप्रमाण म्हणजे प्रमाणासहित शंका आहे, आणि संयुक्तिकी आहे. युक्ती बरोबर साधली आहे. याच्यात संयुक्तिक युक्ती बरोबर आहे. युक्तीनं शंका विचारलेली आहे, आणि सप्रमाण प्रमाणासहित आहे, असं प्रथम दर्शनी दिसते. हा वाटतंय आपल्याला. शिष्यानं एकदम बरोबर विचारलंय, म्हणून त्याच्या शंकेमध्ये काही शंका येत नाही. मग हे जरी खरे असले तरी ब्रह्म आणि ईश्वर हे दोन शब्द जे आहेत, ब्रह्म आणि ईश्वर, हे एक अर्थवाचीच आहेत. हे दोन शब्द म्हणजे ईश्वर आणि ब्रह्म हे एकच आहेत, असे पुष्कळ लोक समजतात. असं पुष्कळ म्हणजे ज्याला अद्वैत ज्ञान प्राप्त झालं नाही तोपर्यंत ते असंच समजतात. पण असे पुष्कळ लोक समजतात. आणि कर्म उपासना प्रतिपादक कर्म आणि उपासना हे प्रतिपादक वेदवाचनावरून त्यांचा जीव ब्रह्मामध्ये भेदनिश्चय दृढ होतो. याच्यामुळेच काय होतो? भेदनिश्चय दृढ होतो. म्हणून त्यांना आभेद ब्रह्माचं आभेद ज्ञान होत नाही. कारण भेद जर मानला तर आभेद होत नाही. आणि आभेद का होत नाही? तर भेद मानतात म्हणून. आणि भेद का मानतात? तर श्रुतीनं कर्म उपासना ह्या जीवाला सांगितल्यात, म्हणून जीव वेगळा आणि ब्रह्म वेगळं असा भेद स्वीकारतात. परंतु सद्गुरू म्हणतात, कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य, कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य, हे चैतन्याचे 4 प्रकार आहेत समजुतीसाठी. हे चैतन्याचे या चौघांची स्वरूपे आणि भेद यथार्थ लक्षात आला म्हणजे ह्या 4 चैतन्याचा यथार्थ अर्थ लक्षात आला तर काय होईल? शिष्यानी केलेल्या वेदवाक्याच्या अर्थामध्ये कशी चूक होत आहे किंवा हल्ली लोक कसे चुकतात हे समजून येईल. याकरता श्री गुरु दृष्टांतपूर्वक दृष्टांत देऊन चैतन्याचे 4 प्रकाराचे भेद सांगून
चैतन्याच्या 4 प्रकार करून म्हणजे भेद सांगून नंतर जीव ब्रह्मामध्ये कसा अभेद आहे हे समजून सांगतील. हे ग्रंथकारांनी अगोदर इथं सूचना म्हणून दिलेली आहे की पुढील प्रकार कसा होणार आहे. आता मग या ठिकाणी चैतन्याचे 4 प्रकार का केले? जर 4 प्रकार जर समजून नाही सांगितले, करून नाही सांगितले, तर वेदानं कर्म उपासना ही कशासाठी सांगितलेली आहे हे लक्षात येईल. शिष्याला भ्रमनिवृत्त झाला आहे आणि ही शंका भ्रमनिवृत्त झाल्यावर होत असते. ही शंका निवृत्त व्हायच्या अगोदर होत नाही. त्यावेळेस तर ते ईश्वर चैतन्यही मानतो, ब्रह्मचैतन्यही मानतो. पण भ्रमनिवृत्त झाला म्हणजे त्याला वाटतं मला काहीतरी आता प्राप्त झाला आहे, कारण आता भ्रम त्याचा गेलाय. मग भ्रम गेला म्हणजे त्याचा अभेद झाला का? नाही. मग अभेद न झाल्यामुळं त्याला या ठिकाणी जीवामध्ये आणि ब्रह्मामध्ये हा भेदच वाटायला. मग तो भेद त्याच्या ठिकाणी असणारा हा कसा निवृत्त करायचा आणि त्याला प्रमाण कोणतं मानायला आहे? मग त्या प्रमाणाचा त्याला यथार्थ अर्थ कळालाय का? आता ह्या सर्व गोष्टी त्याला समजून द्यायच्या. आता मग याला म्हणायचं ज्ञानाध्यास. आता त्याचा अर्थाध्यास गेला म्हणून त्याला अर्थाविषयी म्हणजेच जगताविषयी त्याच्या ठिकाणी भ्रम नाही. मग भ्रम निवृत्त झाल्यावर अशी शंका होतच असते. भ्रम निवृत्त झाला म्हणजे थोडासा शहाणपणा, भ्रम निवृत्त झाल्यावर, कारण भ्रमामध्ये दोरीवर उत्पन्न झालेल्या सर्पाला भेवून पळत. पण जर दोरीचं ज्ञान झालं पुन्हा तो म्हणतो हे उगाच मी हे गेला. असं होतच नसतंय. सर्प कुठं दोरीवर असतंय का? मी उगाच भेलो. म्हणजे पुन्हा तो तुझी त्यालाच काय करतो, समजून घेतो. तसा हा त्याची त्याला समजून घ्यायला येतो आता. पण तो कसा भासला आणि कसा निवृत्त झाला याचा विचार त्याने केला नाही. आणि तो विचार न करता तो म्हणतो की ब्रह्मामध्ये आणि माझ्यामध्ये हा भेद राहणारच. कारण वेदाचे वाक्य त्याला आठवले की वेद विनाकारण काही बोलत नाही. विनाकारण बोलत नाही, पण त्याचं सकारण कळावं लागतं. कोण्या कारणानं? म्हणून ते कारणाच्या अज्ञानानं शंका करतो. कशाच्या? त्याला कार्याचं ज्ञान झालंय पण कारणाचं आणखी अज्ञानच आहे. मग कारणाच्या अज्ञानानं झालेली ही शंका आहे. वेदानं सांगितलेलं कर्म उपासने प्रतिपादक सत्कर्म उपासना ही त्याला कामून सांगितली, ही कळालं नाही. त्याचं कारण कळालं नाही. कार्य म्हणून कळालंय, वेदानं सांगितलंय. मग त्यानं त्या ठिकाणी आता अज्ञान शिल्लक राहिलं. आता कारणाचं अज्ञान शिल्लकच आहे म्हणून त्याच्या ठिकाणी विपरीत ज्ञान होणारच. म्हणजे वेदाच्या अर्थाचं त्याला काय झालं? विपरीत ज्ञान झालं. यथार्थ अर्थ न होणे म्हणजेच काय? विपरीत ज्ञान होणे, अयथार्थ ज्ञान होणे. मग आता हे त्याच्या ठिकाणी यथार्थ ज्ञान करून द्यायचं म्हणल्यावर गुरुजीनं काय या ठिकाणी
युक्ती सुचवली त्यांना, तर ते म्हणले, हे बघ, तुझी शंका निवृत्त करण्याकरता एकाच चैतन्याचे 4 प्रकार करून सांगतो. चैतन्य एकच आहे, पण ते एकाच चैतन्याचे मी काय करतो, 4 फोडी करतो. म्हणजे मग तुला कळेल, तुझ्या शंकेचं समाधान तुला होईल. पण त्याची स्वरूपे कळणे, त्या चैतन्याचं स्वरूप कळणं हे जरा कठीणच आहे. मग ते कठीण असल्यामुळं अगोदर आकाशाचे तुला 4 प्रकार करून सांगतो, भेद करून सांगतो. ते आकाशाचे 4 प्रकार, 4 भेद लक्षात आले म्हणजे चैतन्याचे 4 प्रकार तुझ्या लक्षात येतील. आणि ते आकाशाचे 4 भेद असे आहेत, ते ऐक. 1, आकाश म्हणजे पोकळी. आकाश म्हणजे काय? पोकळी. त्या पोकळीलाच आकाश असे म्हणतात. आपल्याला पृथ्वीपासून चंद्रापर्यंत, सूर्यापर्यंत जी काही रिकामी जागा दिसते आणि त्या रिकाम्या जागेमध्ये आकाश दिसते, ते प्रत्यक्षाचा विषय नाही. प्रत्यक्षाचा आकाश विषय नाही, पण जिथं काही नाही तिथं आकाशच आहे असं मानावं लागतं. मग त्याला आकाश म्हणतात. आता या आकाशामध्ये भेद करता येतो का? आकाशाला चिरता येतं का? फाडता येतं का? आकाशावर काही लिहिता येतं का? आकाश भिजतं का? आकाशाला पोळतं का? असा काही प्रकार होत नाही आकाशामध्ये, कारण ते व्यापक तत्व आहे. दुसऱ्या 4 पंचमहाभूतापैकी ते एक तत्व आहे आणि ते या 4 पैकी व्यापक आहे. म्हणून या 4 तत्वाचा त्याच्यामध्ये काहीही परिणाम पडत नाही. ही 4ही तत्व त्याच्यामध्ये कितीही त्यांनी लोळण घेतली तरी आकाशाला माहित सुद्धा होत नाही आपल्यावर कोणी लोळायले का. असं आकाशाचं स्वरूप आहे. ब्रह्माचा दृष्टांत देऊन सांगायचं जर म्हटलं ब्रह्म कसं आहे, तर दृष्टांतासाठी फक्त आकाशच आहे. ब्रह्माला दृष्टांत देण्यासाठी जर सांगायचं असेल तर आकाशच सांगावं लागतं, दृष्टांताला आकाशच घ्यावं लागतं. म्हणजे दृष्टांत घेण्याजोगा आहे ते. ब्रह्म सांगण्यासाठी जो दृष्टांत लागतो त्या दृष्टांतामध्ये आकाशासारखंच आहे, पण आकाश नाही. ब्रह्म कसं आहे? आकाशासारखंच आहे, पण कारण आकाशामध्ये शब्द हा गुण आहे आणि ब्रह्मामध्ये ब्रह्म गुणातीत आहे, है का नाही? म्हणून आकाश ब्रह्म होऊ शकत नाही. मग आकाशामध्ये हे 4 भूत दिसतात, तसे ब्रह्मामध्ये कसल्याही प्रकारचं भूतच नाही. मग घट आकाश कशाला म्हणतात? जल आकाश कशाला म्हणतात? मेघा आकाश आणि महाआकाश हे 4 आकाशाचे प्रकार. हे 4 प्रकार का करण्यात आले, कशावरून करण्यात आले? तर ह्या ज्या उपाध्या आहेत, ह्या वस्तू ज्या आहेत, या वस्तूमुळे त्याचे प्रकार करता आले. घटातला आकाश
जे घटामध्ये आपण पाणी भरतो ना ती मोकळी जागा असते ना आणि त्याच्यामध्ये आकाशही असतं, है की नाही? तितक्या त्या भागाला काय म्हणायचं? घट आकाश. घटातला आकाश, घटानं युक्त असणारा आकाश, त्याला घट आकाश म्हणायचं. आता पाणी जर समजा आपण घटामध्ये तांब्यामध्ये जर ठेवलं तर त्याला आपण काय म्हणतो? ते तांब्यातलं पाणी, ते रानातलं पाणी, ते हांड्यातलं पाणी. आता ते पाणी त्याच्यात गेलं म्हणून ते पाणी. तसं जिथं घट आहे आणि त्या घटाच्या ठिकाणी जे आकाश आहे त्याला म्हणायचं घट आकाश. आणि मग या घट आकाशाची आपण व्यवहारामध्ये ज्यास मडके म्हणतो किंवा तांब्या म्हणतो त्या संस्कृत भाषेमध्ये घट म्हणतात, त्यालाच घट म्हणतात. जल त्या घटात जितका अवकाश म्हणजे आकाश असेल तितकेच त्यात पाणी मावते. त्याच्यात जितकं आकाश असेल त्या घटामध्ये म्हणजे जेवढं गाडगा असेल तितकंच पाणी बसणार. आणि आकाशी म्हणजे जितकं आकाश असेल मधात तितकंच पाणी बसणार. मावते. जास्त घालू लागल्यास मावत नाही. त्याच्यात जर घटापेक्षा जर जास्त पाणी घालायचं म्हणलं तर बसत नाही, है का नाही? कामून तर त्यात जास्त आकाश म्हणजे पोकळी नाही. त्याच्यामध्ये घटामध्ये जास्त नाही म्हणून पाणी काय होतं? सांडतं पुन्हा जास्त भरलं तर. मग ते जेवढं घट आहे तेवढंच त्याच्यामध्ये पाणी मावतं. आणि मग ते पाणी जे मावतं ती आकाशाची जेवढी पोकळ जागा आहे, जेवढं आकाश आहे तेवढंच त्याच्यामध्ये पाणी मावतं. मग तितक्या भागाला घट आकाश म्हणायचं. घट आकाश सांगता वेळस मधात पाणी हा शब्द का घेतलाय? कारण आकाश सांगण्यासाठी घेतलाय. घटातला आकाश सांगण्यासाठी. कारण आपण कधी आकाश भरलं नाही कशात. आपण वारं भरलंय, पाणी भरलंय, पण आकाश कधी भरतो का? आणि आकाश भरण्याची कोणाला गरज बी पडली नाही, कारण ते भरताच येत नाही. सगळीकडे तेच आहे म्हणून ते कशात भरता येत नाही. भरायच्या अगोदर त्याच्यात असतच, भरायच्या आधीच त्याच्यात असतं. आणि त्याला भरण्यासाठी ते इतकं सूक्ष्म आहे की ते कशानं भरताही येत नाही. कारण सगळे त्याच्यापेक्षा पुन्हा बाकीचे कसे आहेत? स्थूल आहेत. म्हणून ते त्या जरी समजा शेरानं आकाश भरलं तरी जरसा जरी शेर हल्ला तरी ते आकाश गळत. शेर आता आकाश गळत का शेर इकडं तिकडं हलतो? आकाश गळत नाही त्याच्यातून, शेरच गळत आहे त्याच्यातून. जर समजा इथं एखादं मडकं ठेवलं आणि इथलं मडकं रिकामच आणि मग त्याच्यामध्ये आकाश तर आहेच ना, म्हणून त्याला रिकामही म्हणा येत नाही. मडकं जर आपल्याला वाटतंय रिकाम आहे पण सूक्ष्म दृष्टीनं जर विचार केला तर त्याच्यात आकाश असतंच, भरलेलं असतंय. मग ते जर मडकं आपण उचलून बाजूला ठेवलं तर त्याच्यात जे आकाश होतं का ते आकाश घेऊन घट जातो का तिकडं? नाही. त्या आकाशातून घट तिकडे जातो, मात्र आकाश अजिबात हालत नाही इकडं तिकडं. मग चळायला जागा ही आकाशाला आहे का घटाला आहे? कारण
संकुचित वस्तू ही इकून तिकडं मांडता येते आणि व्यापक वस्तू इकून तिकडं मांडता येत नाही, कारण ती व्यापक असल्यामुळं. तसं आकाश हे घटापेक्षा व्यापक असल्यामुळं घटातला आकाश तिकडं जात नाही. आणि तिथं ठेवल्याच्या नंतर, बाजूला घट ठेवल्याच्या नंतर तिथला आकाश त्याच्यात भरतय असंही म्हणता येत नाही, कारण त्या आकाशाच्या संपर्कामध्ये तो घट आला. त्या आकाशाच्या संपर्कामध्ये घट आला हे आपल्याला कळायले, आकाशाला नाही कळत. आकाशाला घट आहे का नाही याचं सुद्धा ज्ञान नाही, कारण आकाश आज्ञे स्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी ज्ञान होतंय का? नाही. मग घट आकाश कशाला म्हणतात? तर घटामध्ये जी पोकळी आहे त्याला घट आकाश ही संज्ञा प्राप्त होते, नाव प्राप्त होतं. त्याला घट आकाश म्हणावं. मग ते घट आकाश यांनी कशी व्याख्या सांगितली पहा. पाण्याने पूर्ण भरलेल्या घटात जेवढा अवकाश असतो त्यालाच घट आकाश म्हणतात. आता कधी कधी ही व्याख्या वाचताना तिथं पाणी आढळलं, हे का नाही? पाण्यानं पूर्ण भरलेल्या घटात जेवढा अवकाश असतो, आता तिथं पाणी आलं म्हणून तिथं व्याख्या थोडीशी कळायला कठीण जाते. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा भाग असा की त्याच्यामध्ये जेवढं पाणी बसतं तितकी जी मोकळी जागा आहे तितक्याच जाग्यात पाणी बसतं. पण ती मोकळी जागा आहे, त्याच्यात पाणी जर नाही टाकलं तर तितक्या जागात ते आकाश जे असतं त्याला घट आकाश म्हणायचं. मग जल आकाश कशाला म्हणायचं? जल आकाश, जल म्हणजे पाणी. मग घटाकाश, घटाकाशाचे आश्रयावर असलेले घट आकाश जाणला आपण. आणि त्या घट आकाशाच्या आश्रयावर, त्या आकाशाच्या आश्रयावर घटातल्या, म्हणजे जेवढं त्या ठिकाणी घटामध्ये आकाश आहे तितक्या आश्रयावर पाणी बसतं. मग पाणी कुणाचा आश्रय घेतंय? घटात जर पाणी आपण भरलं तर त्या पाण्याला आश्रय कुणी द्याला? घटानं दिला का घटातल्या आकाशानं दिला? घट आश्रय का आकाश आश्रय? घटामध्ये जर आकाश नसलंच नसतं तर त्याच्यात पाणी बसलं असतं का? घटात जर आकाश नसलंच नसतं, समजा घट पालता करून ठेवला, पाणी बसेल का त्याच्यात? मग घटामध्ये जेवढं आकाश असतं का तितक्या भागामध्ये पाणी बसतं. मग आश्रय कोणी द्याला? हा, त्याच्या जाग्यात त्याला बसविलं, हे का नाही? पण तिथून ते हललं का आकाश? कारण आकाशाला हलायला जागा नाही ना. पण आकाश सामावून घेतं, कोणतीही वस्तू असू द्या. ते अग्नीला बी सामावून घेतं, म्हणजे आश्रय देतं. पाण्याला बी आश्रय देतं, वाऱ्याला बी आश्रय देतं. आश्रय देणार आश्रयभूत तत्व येते. आकाश कसं आहे? हा, आश्रय देणार आहे. म्हणून पाण्याला आश्रय कोणी दिला? आकाशानं दिला. कोण्या आकाशानं? तर घटातल्या आकाशानं, है का नाही? आणि ते इकडं तिकडं पाणी सांडू नये म्हणून पाणी आडवून धरलं कोणी? घटानं. आणि आश्रय द्याला आकाशानं, म्हणून पाण्यानं घट भरला, असं लक्षात घ्यायचं. मग घट आकाश, घट आकाशाच्या आश्रयावर असलेले जल
किती तत्व झाले आता हे? त्या घटातला आकाश आणि जल आहे का नाही? आणि त्या जलात नक्षत्र आदी, आकाशामध्ये जे नक्षत्र आहेत, सूर्य, चंद्र, चांदण्या, हे जे दिसतंय आपणाला वरचं, आकाशाचे प्रतिबिंब, या तिघास मिळून जल आकाश म्हणतात. जल आकाश आपल्याला काय शिकायचं याच्यात? जल आकाश बघायचे. अगोदर काय बघितलं? घट आकाश बघितलं, है का नाही? त्या घटातल्या पोकळ भागाला घट आकाश म्हणतात. आणि जल आकाश कशाला म्हणायचं? जलामध्ये असणार आकाश. आणि मग ते जल, आपण आता इथं घट घातलाय, घट नाही घातला तरी चालतंय, आपण एखाद्या विहिरीत बघितलं तरी, है का नाही? पण ते अगोदर घट घातलेला आहे म्हणून ते या ठिकाणी घट घेतात. मग ते म्हणतात घट आकाश, घटाच्या आश्रयावर असलेले, घटाच्या आश्रयावर असलेले जल, घट आकाशाच्या आश्रयावर असणारे जल आणि घटातलं असणारं आकाश. आता ते आकाश कशातलं? घटातलं. आणि त्या घटामध्ये आपण पाणी भरलं तर त्या ठिकाणी किती तत्व झाले? है का नाही? आकाश आणि जल. आणि त्या घटामध्ये, त्या जलामध्ये, घटातल्या जलामध्ये पडलेलं आकाशाचं प्रतिबिंब, त्याच्यात दिसन का नाही आकाशाचं प्रतिबिंब? त्या जलामध्ये ज्या आरती चांदण्या, सूर्य, चंद्र दिसतेत, त्या आरती प्रतिबिंब ग्रहण करण्याची त्याच्यात त्याच्यात क्षमता आहेच ना. मग ते प्रतिबिंब, या तिघाला मिळून काय म्हणायचं? जल आकाश म्हणायचं. जल आकाश कशाला म्हणतात? तर ह्या तिन्हीला मिळून म्हणायचं. घट आकाश, पाणी, आणि त्याच्यामध्ये पडलेलं नक्षत्रासहित प्रतिबिंब, याला जल आकाश म्हणतात, या तिघाला मिळून. आता थोडस या ठिकाणी टिप्पणी दिली आहे. जर कोणी याविषयी कोणी शंका असा घेईल की आकाशाचं प्रतिबिंब पडत नसतं, आकाशाचं प्रतिबिंब पडत नाही, याविषयी कोणी अशी शंका करतील की घटातील जलात आकाशाचे प्रतिबिंब होत नाही, कोणी शंका घेईल, तर फक्त रूपवान नक्षत्रा दिकांचेच प्रतिबिंब होते, आकाशाचं प्रतिबिंब होत नाही. सूर्य, चंद्र, तारा यांचंच प्रतिबिंब होतंय, आकाशाचं प्रतिबिंब पडत नाही. कारण आकाश कसं आहे? रूपरहित आहे की नाही? मग आकाश रूपरहित आहे म्हणून त्याचे प्रतिबिंब होणे शक्य नाही. पण हे म्हणणे बरोबर नाही. कारण घटातील जलात जर आकाशाचे प्रतिबिंब नसेल तर गुडघ्या इतक्या थोडक्या पाण्यामध्ये, गुडघ्या इतकंच पाणी एखाद्या डबक्यात, तर त्या पाण्यामध्ये जी विस्तीर्णता दिसते, विस्तीर्णता म्हणजे विस्तीर्णता, ती विस्तीर्णता लक्षात आणून देण्यासाठी आपण जर एखाद्या डबक्यात बघितला, आता त्या घटातच बघा की, आहे की नाही? त्या घटामध्ये जर पाणी आहे आणि त्याच्यामध्ये जर आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं आहे, तर ते कसं ओळखायचं? त्याच्यात चंद्र दिसतो, त्याच्यात चंद्र दिसतो.
मग त्याचं प्रतिबिंब पडल्यावर ते त्या पाण्यात तिथंच दिसतं का खोल खाली दिसतं? जितकं वरी असेल ते सूर्यचंद्र तितकं ते दिसतं खोल. सूर्यचंद्र मधातले जाणवते दूर ते. दूरच आहे. हम्म. किती दूर? त्याच्या इतकंच दूर. हम्म. जितकं वरी दूर आहे तितकंच. तितकंच दूर त्याच्यामध्ये आहे. आपण आरसा समोर घेतला तर आपण आरशाच्या जितकं दूर असू तितकाच आरसा मधात प्रतिबिंबाला दूर दाखवितो, है का नाही? मग त्या आरशाच्या प्रतिबिंबामध्ये पडलेलं प्रतिबिंब आणि आरसा याच्यामध्ये किती अंतर असतं? आपलं बिंबाचं तितकंच. आणि आरशाचं जेवढं अंतर आहे तितकंच दाखवितं. मग मधातली जी पोकळी आहे ती पोकळी कशाची आहे? आकाशाची. है का नाही? मग घटामध्ये ज्यावेळेस आपण प्रतिबिंब पाहतो त्यावेळेस त्या घटामध्ये पडलेलं चंद्राचं प्रतिबिंब हे काय घटाला चिटकून नसतं. ती तितकीच पोकळी मधात त्या अंतरानं दाखवितं चंद्र. ती मधातली पोकळी कोणाची? आकाशाची. मग आकाशाचं प्रतिबिंब मानावंच लागेल ना. आकाश जरी दिसत नसलं तरी पण जाणीव. अनुमानानं का व्हायना पण तिथं आकाशाचं प्रतिबिंब आहे असं मानावंच लागतंय. उदकामध्ये म्हणजे त्या पाण्यामध्ये जी विस्तीर्णता आणि गंभीरता प्रतीत होते ती कुठली? प्रश्न विचारलाय. ती पोकळ जागा ही कुठे आली? म्हणजे ती वरच्या आकाशाचीच आहे. त्या प्रतिबिंबावरून विस्तीर्ण गंभीर आकाशाचे प्रतिबिंब होते. शिवाय पाणी आणि नक्षत्राचे यांच्यामधील आकाशाचे प्रतिबिंब मानले नाही. जर आकाशाचे त्याच्यात प्रतिबिंब जर नाही मानलं तर नक्षत्रादिकांचे तरी प्रतिबिंब जलात खोल कसे पडेल? खोल पडलेलं दिसतं ना, ते खोल लांब, ते तसं कसं दिसल? शिवाय रूपवान पदार्थाचेच प्रतिबिंब होते असाही काही नियम नाही. कारण शब्द हा रूपरहित आहे. शब्दाला रूप आहे का? नाही. हा रूपरहित असताना त्याचे रूपरहित आकाशाच्या ठिकाणी प्रतिध्वनीत प्रतिबिंब होते का नाही? प्रतिबिंबित होतेच. प्रतिध्वनी हे कशात होतंय? म्हणून रूपरहित असणाऱ्याचं प्रतिबिंब होतच नाही असा काही नियम करता येतो का? कारण प्रतिबिंबावरून जर कोणी म्हणत असेल की बाबा आकाशाचं प्रतिबिंब पडत नसतं तर प्रतिध्वनी शब्दाचा यायला नाही पाहिजे होता, पण तो येतो. म्हणून हे प्रत्यक्ष आहे आपणाला जाणून घेण्यासाठी. एकंदरीत सगळा विचार जर करून जर बघितलं तर घट आकाश, त्याच्या आश्रयावर असणारे जल, घट आकाश आणि त्याच्या आश्रयावर असणारे जल आणि त्या जलामध्ये आकाशाचे प्रतिबिंब, त्या जलामध्ये आकाशाचे प्रतिबिंब, या तिघांचे नाव जल आकाश. हे जल आकाश एवढं समजून देण्याचं कारण का? तर याच्या ठिकाणी जीवाचं लक्षण बसणार आहे आणि हेच जीवाला महत्वाचं कळणं आहे की आपला जीवदशा कशी निर्माण झाली आहे, आपल्याला जीव कसा निर्माण झाला आहे आपला. म्हणून हे जल आकाशाचं वर्णन सांगितलं. आता पुढचं वर्णन आहे हे समजलं का? पण मेघ आकाशाचं लक्षण कसं आहे?
मेघ आकाश, मेघ म्हणजे ढग. हा, मेघाला ढग म्हणतात. जसे 3 पदार्थ जल आकाशामध्ये सांगितलेत. काय काय? आकाश, घटातला आकाश, पाणी आणि महाआकाशाचं प्रतिबिंब, आहे का नाही? आता त्या ठिकाणी 2 आकाश, घटात महाआकाश आणि जल, आहे का नाही? हे लक्षात चांगलं ठेवायचं. आता मेघ आकाश, जसे 3 पदार्थ जल आकाशात सांगितले त्याप्रमाणे 3 पदार्थ मेघ आकाशातही आहेत. हे जसं 3 मध्ये झालं ना आताचं जल आकाशाचं, तसंच मेघ आकाशाचंही आहे. ते कसं? कारण मेघाला आश्रय तिथाचा आकाश आहे. ढगाला आश्रय देणार कोण आहे का नाही? जल आकाशामध्ये पाण्याला आश्रय कोणी दिला? आकाशानं दिला. तसं ढगालाही मेघाला आश्रय तिथाचा आश्रय भूत आकाश, त्याच्या आश्रयावर, त्या आकाशाच्या आश्रयावर मेघस्थित जल, मेघस्थित, हा, ढगामध्ये पाणी असतंच, मानावंच लागेल. कारण पाऊस कुठून पडतंय? तिथूनच पडतंय आणि त्याच्यात पाणी असतेच. आणि त्या मेघस्थित जलामध्ये असणारे महाआकाशाचे प्रतिबिंब हेही मानावंच लागेल. आता या ठिकाणी आणखी जशी त्या जल आकाश समजून सांगण्यासाठी टिप्पणी केली, तशीच इथेही टिप्पणी करतात. पण कसं पहा, मेघामध्ये, ढगामध्ये पाणी आणि त्या पाण्यात आकाशाचं प्रतिबिंब असल्याचे प्रत्यक्ष नाही हे खरे, आपल्याला दिसत नाही. कारण तिथं जाऊन आपल्याला पाहता येत नाही प्रतिबिंब. पण तिथं प्रतिबिंब पडत नाही का? पडतच असं. हा, म्हणून त्या ठिकाणी अनुमानच मानावं लागतं. अनुमानाहून का व्हायना पण तिथं प्रतिबिंब, आणि ते जे प्रतिबिंब आहे, ते जे प्रतिबिंब एक आहे आणि त्या ठिकाणचं आकाश आहे आणि मेघ एक, मेघातलं जल एक, आहे का नाही? असे तिथंही काय मानायचे? मग हे जीवात ते नंतर बघू. जल आकाशात आणि मेघ आकाशामध्ये काय फरक वाटायलाय? सारखंच आहे की, आहे का नाही? तिथंही अगोदर आकाश मानावत लागलं, तिथंही पाणी मानावत लागलं, त्या पाण्यामध्ये महाआकाशाचं प्रतिबिंब मानावत लागलं. तसंच जल आकाशाचंही आपण जल आकाशाचं असंच मानलंय ना, आहे का नाही? आणि तसंच मेघ आकाशाचंही मानायचं. त्यावरून अनुमानाने मेघातील उदकाचे ज्ञान होते, पाण्याचं ज्ञान होतं मेघामधलं. आणि तेथे उदक आहे, तेथे आकाशाचे प्रतिबिंब असतेच, असा नियम आहे. तो नियम कशावरून करायचा? तर अनुमानानं. यावरून मेघात जल, त्यात आकाशाचे प्रतिबिंब आहे हे सिद्ध आहे. हे झालं मेघ आकाश. आता शेवटी राहिलं महाआकाश. हे आकाशाचे प्रकार चाललेत. मग मेघ आकाश याचं लक्षण, हे महाआकाश याचं लक्षण कसं आहे? सर्व पदार्थाच्या आत बाहेर एकरूपानं, सर्व पदार्थाच्या आत बाहेर एकरूपानं व्यापक जे आकाश आहे त्यास विद्वान लोक महाआकाश म्हणतात. म्हणजे सर्व ठिकाणी जी काही पोकळी आहे आत बाहेर सगळ्या ठिकाणी, त्याला काय म्हणायचं? महाआकाश म्हणायचं. आता त्या महाआकाशाचं, ती महाआकाश पोकळी
आता जिथं समजा आपण एखादं दगड ठेवलाय तर त्या दगडाच्या ठिकाणी, ठेवलेल्या ठिकाणी नाही, त्या दगडानं जितका भाग व्यापलाय तितक्या भागामध्ये आकाश आपल्याला वाटत नाही, पण त्याच्यात असतंच. जेवढा दगड आहे का तेवढा आकाश तिथं आहेच. कशावरून? तर लाकडात जर खिळा ठोकला तर खिळा का म्हणून? कारण वस्तूला राहण्यासाठी रिकामी जागा लागते ना. मग आता लाकूड बघितल्यावर त्या लाकडात आपल्याला रिकामी जागा दिसते का? लाकूड तर भरीव दिसतंय ना. हा, पण खिळा ठोकल्यावर मधात कसा जातो? मधात आकाश आहे तेव्हा खिळा मधात आहे का नाही? म्हणजे लाकडात सुद्धा आकाश असतच. मग ते म्हणतात जर लाकडात खिळा ठोकला तर तो आत जातो. तो लाकडात अवकाश असतो म्हणून जातो, असं मानावं लागतं का नाही? लोखंडाची मोठी पहार आहे, लोखंडाची मोठी लांब पहार आहे, आणि त्या ज्या पहारीचं आपण एक बाजू विस्तावात टाकली, एकीकडची बाजू, हा, आणि एक बाजू आपण इकडे ठेवली, तर काही काळ जर ती एक बाजू गरम केली अग्नीमध्ये तर तो अग्नी इकडे शाण्याला येतो का नाही येत? येतो ना. तो कुठून येतो? मध्य पोकळी. मग त्याच्यात सुद्धा आकाश मानावंच लागतंय, कारण इकून तिकडं झाला आकाश लागत आहे ना. कारण आश्रयभूत कोण आहे? हा, म्हणून लोखंडात सुद्धा आकाश आहे. म्हणजे किती सूक्ष्म आहे आकाश पहा. ते लोखंडातून सुद्धा सहजरित्या इकडं तिकडं ते नाही, पहार इकडं तिकडं त्याच्यात. पण ते समजण्यासाठी म्हणावं लागतं की पहारीवर आकाश इकडं तिकडं जाते. लोखंडाची मोठी पहार एका बाजूस तापविली तर दुसऱ्या बाजूस अग्नीची उष्णता येते. ती पहारेच्या आतील आकाशाच्या वाटेने येते. व्यापकत्वाबद्दल आकाशाचा दृष्टांत फारच उत्तम आहे. व्यापकत्वाबद्दल ही आकाशाची लक्षणे नीट लक्षात ठेवल्यास चैतन्याचे 4 प्रकार सहज लक्षात येतात. सहज हे चैतन्याचे 4 प्रकार, याचे आकाशाचे 4 प्रकार हे लक्षात जर आले तर आपणाला हे जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य, हे चैतन्याचे प्रकार हे लगेच लक्षात येत. याच्यातून त्याच्यात काहीच फरक नाही. म्हणून ही दृष्टांत आहे. हा काय आहे? अगोदर दृष्टांत सांगितला आहे, कारण पुढे त्यांना सिद्धांत समजून सांगायचा आहे. कशाचा? चैतन्याचे 4 प्रकार कसे होतात, आणि ते 4 प्रकार कशासाठी करायचे? तर अद्वैत सिद्धी करायची आहे. शिष्याला जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान करून द्यायचं आहे. कारण शिष्याची शंका कशी आहे? भेद ज्ञानाची आहे, आणि त्याला आता अभेद ज्ञान करून द्यायचं आहे, है का नाही? म्हणून त्याला चैतन्याचे प्रकार माहीत नव्हते, म्हणून त्याला चैतन्याचे प्रकार सांगायचे. आणि कोण्या चैतन्याला भ्रम झालाय, कोणतं चैतन्य जीव आहे, कोणतं चैतन्य ईश्वर आहे, कोणतं चैतन्य कुटस्थ आहे, आणि कोणतं चैतन्य ब्रह्म आहे, हे कळाल्याशिवाय वेदानं हे कशासाठी सांगितलंय हे कळणार नाही, हे का नाही? म्हणून आता आपला हा दृष्टांत झालाय, हा चांगला लक्षात ठेवायचा. आणि उद्याच्या वेळामध्ये आपण चैतन्याचे प्रकार पाहू. आता वेळ झालाय. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री गुरु ज्ञानदेव तुका.